आता हा जो हॉटेल आहे हा मला वाटतं 10वा ते 12वा हॉटेल आहे. आणि तुम्हाला आज घरी जायची इच्छा आहे? हो जायचं आहे ना. आम्ही अक्कलकोटला पोहोचलो सरळ बोलले. ऍक्च्युली त्यांचं असं झालंय की बाबा तुम्ही कोणता तर एकदाचा रूम घ्या आणि मला सोडा एकदाचा. मला असं वाटतंय की बर्थडेच्या दिवशी माझा फॅट लॉस करून तुम्ही लोक मारणार आहे. आता नका ना 2 मिनिटं बाकी आहे माझ्या बर्थडेला. अरे बापरे तुला माहितीये मी तुला इथे हॅपी बर्थडे करायला थांबले. खूप सारे कॉल चालू होतील ना म्हणून बसलोय. अरे यार हा 10वा 12वा हॉटेल आहे. आता हा मी स्किप केला जायचा कारण 2 मिनिटं माझ्या वाढदिवसानिमित्त 2 मिनिटं बाकी आहेत मला. आणि केक पण नाही यार मला जाम वाईट. सो हे गाइस वेलकम बॅक टू बॉब अँड बबल युट्यूब चॅनल. आज आम्ही चाललेलो आहोत अक्कलकोटला माझ्या वाढदिवसानिमित्त. बॉबीचा वाढदिवस तुम्ही फर्स्ट टाइम ह्या टाईपचा बघणार आहे. धमाल मस्ती सोडून देवदर्शन. पुढचं सगळं काही सांगतेच. ह्या ट्रेनमध्ये वंदे भारतमध्ये फर्स्ट टाइम चालते त्या एक्सपिरियन्स वगैरे सगळं काही सांगणार आहे. सो ब्लॉग जो आहे तो आपण सर्वात आधी स्टार्ट करूया. जास्त जोरात बोलू शकत नाही कारण आजूबाजू आल्याने डिस्टर्ब होईल. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूया आणि ब्लॉग जो आहे आपण आता स्टार्ट करूया. आफ्टर व्हेरी व्हेरी असं वाटतं 10-12 वर्षानंतर भेटलो. तू आहेस ना तेवढ्या वर्षाचा. हे कोको हाय कोको. कोको आमच्या कोकोला एक दात आलाय नवीन. आमच्या कोको सेलिब्रिटी झाल्या का? भाईचे 10,000 फॉलोअर झाले. कॉंग्रॅच्युलेशन कोको. थँक्यू बोल थँक्यू. अजून प्रेम द्या आपल्या लाडक्या तुमच्या कोकोला. कोकडा इकडे बघ. काकाच्या बर्थडे निमित्त चाललाय तो स्वामी समर्थांकडे. त्याला फक्त चष्माच पाहिजे काका नाही पाहिजे. सो फुल पद्धतशीर गाणे ऐकत चाललोय. फुल आवाजमध्ये गाणे ऐकत. आणि नाश्ता इथे आहे फ्रुटी. याच्यामध्ये माहीत नाही काय हे खजूर आहेत वाटतं. नाही खजूर नाही अक्रोट काय माहिती. पॉपकॉर्न आहेत ओके. आणि हे काय माहित भाई काय लेमन ग्रास लाईट चिवडा ओके. म्हणजे हे काहीतरी आहे. सो ठीक आहे नाश्ता आलेला नाश्ता करून घेऊ. आणि बघूया जेवणामध्ये काय काय. पहिल्यांदा चाललो तर माहीत ना अजून यांना चांगलाच एक्सपिरियन्स आहे पण आपण सुद्धा एक्सपिरियन्स घेऊया वंदे भारतचा. आमची कोकिळा झोपली तिकडे आणि बबलीला लागली भूक तर आम्ही जेवण आणलेलं थोडंसं घरून बनवून तर बबली जेवते. आणि खरं सांगू ना खूप जास्त छान फिलिंग आहे. खूप मोठे विंडोज आणि छान वाटतंय. असं वाटतं की फ्लाईट मध्ये बसलोय. आणि फ्लाईट पण एवढी छान नसते सिरियसली बोलायला गेलं तर. फ्लाईट मध्ये नाही खटारा फ्लाईट. आता फ्लाईट मध्ये बसलं आता वंदे भारत इज बेस्ट. सगळीकडे नाहीये ना हा प्रॉब्लेम आहे. आणि सिरियसली खूप स्वच्छता आणि एकदम छान वाटतं इथे. सिरियसली फर्स्ट टाइम मला. खूप ऐकून होतं. आता अजून बघूयात सर्व्हिस वगैरे असं बोलतात जेवायला पण असतं छान असतं तर ते सुद्धा आपण सांगूयात तुम्हाला की कसं काय. आणि प्रवास आम्ही कसा केला कसं गेलो कुठपर्यंत प्रवास कसा झाला सगळ्या गोष्टी सांगूच. आणि मला वाटतं व्लॉग बघता समजेल. आणि आता जी आपण ट्रेन पकडली आहे वंदे भारत ही दादरवरनं पकडली आहे. दादरवरनं आपण उतरणार आहे सोलापूरला ओके. सो सोलापूरवरनं अक्कलकोट नियर आहे. अख्ख्या ट्रेन मध्ये एकट्याचाच आवाज. आणि या पोराचा आवाज का शांत होत ना रे. सायलेंट जरा शांत राहा ना. काय झालं मला आलाय वैताग. का रे कोण बोलतच नाही गप्प. तुझं काय म्हणणं सगळ्यांनी बडबड करायला पाहिजे. कोणतरी बोलायला पाहिजे. तू समज किती इरिटेट होईल सगळ्यांनी बडबड केली तर. सर्व भुके बसले. आमचा कोको बोलतोय पण बाबा कधीपासून बोलतोय म्हणून जर उभं राहिलं. पहिला शब्द ऐकला 2 मिनिटं. कोणी ओय गोगा दिदे
ऍक्च्युली आमच्या फ्रुट्या उरल्या आहेत सर्वांच्या. आमचा जर रोहित असता ना इथे कधीच फिनिश झालं असतं. 4 जणांच्या फ्रुट्या प्यायला असतात. आणि किट्टू रोहित आमचा असता तर कधीच फिनिश झालं असतं. आणि इकडे आम्ही दोघी बसलोय. ते दोघे तिकडे बसले, ते दोघं तिकडे बसले. आम्ही बोललो तुमच्या दोघांचं तोंड बघून आम्हाला कंटाळा आलाय. आम्हाला असं वेगळं तोंड बघ, तू पण वेगळं तोंड बघ. देख रहे हो स्ट्रॅटेजी देख रहे हो. बबली भाऊजीचं बघते, भाऊजी बबलीचं बघतात, हा माझं बघतो तोंड, त्याचं तोंड बघतो. कमी आहे थोडं सायलेंट मध्ये चालतं. आणि ह्या गोष्टीमुळे ना बॉबीला बोर होतंय की भांडण नाहीये, कोण कोणासोबत बोलत नाही. पुण्याला गाडी खाली होईल ना पुण्याला घाली व्हायला म्हणजे कोण ऐकायला नाही राहणार. हे बघा इकडे जोर चालू आहे बॉबीचा गॉगल खेचायचा. आता नाही खेचतोय कॅमेरा बघून. ऍक्च्युली त्याला पण वैताग आलाय ना. हा त्याला खाली सोडलं तर सगळं फिरून येईल अख्खा ना. म्हणजे काय आणि नख एवढे शार्प आहेत बापरे. कापलेच नाही, अख्खे मारून मारून झालाय. याने मला मारून मारून माझं तोंड लाल केलं असेल ना. सगळे गप्पा येते फक्त ह्याचाच आवाज आहे, एकट्याचा आवाज आहे. त्याला शांत पण नाही बसू शकत. तोंड थांबली त्याचं म्हणणं त्याचा एकटाच आवाज आला पाहिजे. कोको तू का चला हा आहे तर टाइमपास. कधी पोहोचू समजणार पण नाही. तू कर कर पप्पा देऊन बाय. बबी बोल बबी, बबी बोल बबी. वॉच कक्का बोल कक्का. कक्का बोल कक्का. काका हाय जाम मारलं वाटतं. काका बोल काका. बॉबी अख्खे तोंडाची आगाग सुटली. अरे मला पण मगाशी नख मध्ये याचे नख बघायचे आहेत का ताई. रे पुढे अवजार दाखव. आपले अवजार दाखव सगळ्यांना. हे बघा अवजार आमचे बघा बघू हे शकता. बघ हे शार्प अवजार बघ. कट आहे डायरेक्ट कट आहे शार्प अवजारला. माझी बब्बा झोपा. कोकणची इथे मजा चालू आहे. कोको हे कोको समजतंय का रे काय. बेबी आहे छोटी, त्या बेबीला बघून खेळतोय. कोको कोण आहे बघ. रोहित आणि किट्टू वाट बघत असतील ब्लॉग मध्ये. हे दोन त्यांच्यासाठी ठेवले. आमचं जेवण आलेलं आहे. आणि काय जेवण आहे. ओ नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज घेतला बॉबी. आम्ही तर व्हेज घेतले. बटाट्याची भाजी आम्ही उद्या दर्शन घेणार आहे आणि आम्हाला एवढं आयडियाच नव्हती. काय इन्क्लूड आहे तिकीट मध्ये. डाळ भात, चिकनची भाजी. आणि हे काय बघू देता भाजी. हे सगळं ओपन काय करून तुम्हाला दाखवायचं. याच्यामध्ये आहेत बटाट्याची भाजी, याच्यात असतील चपात्या, दही. वाव बरं झालं दही दिलंय. हे आहे अशा प्रकारे जेवण बघू शकता. इन्क्लूड आहे चिकन. आपण घरून आणलंय ते. अरे हा भावा इथे सगळ्यात तेव्हा तोंडाला ते घरचं ऐकल्यावर पाणी. तू विसरलेलास. आपण जेवून घेऊया
आणि काय नाही आता पोचू आपण 2 तास. आम्ही ठेचा पण आणलाय. चलो बाय बाय वंदे भारत. छान आहे ना. छान आहे फक्त जेवण सोडलं तर. जेवण नाही, जेवण कच्चं होतं. चलो आता आपण जाऊया हॉटेलवर. म्हणजे हॉटेलवर एक्सप्लेन करूया. चलो हॉटेलवर पोचूया देन भेटू. ऍक्च्युली ना आम्ही कधीपासून पोहोचलोय आणि आम्ही रूम शोधतोय. एक रूम आम्ही बुक केलेला पण तो चांगला नव्हता, मग आम्ही तिकडनं नाही घेतला आणि आम्ही शोधतोय आता. पण विषय असा झाला की इकडचे सगळे शॉप बंद आहेत आणि आम्ही केक शोधतो पण केक पण भेटत नाहीये. आपण ऑर्डर वगैरे झोमॅटोवरती करून बघूयात. आता हॉटेलमध्ये शिफ्ट झालो तेव्हा करू शकतो. आणि बॉबीला जरासं सरप्राईज पण द्यायचं छोटंसं. हे बघा आम्ही अजून शोधतोय रूम. किती एका रूमचं आणि रूम एवढे म्हणजे देऊन मतलब नाहीये पैसे एवढे. मग रिक्षात बसायचं झोपायचं आज. रिक्षात झोपून द्या ना मला. ते बोलतात आमचं घर बाजूला. यांच्या घरी जायचं का आम्ही, तुम्ही सांगा. बॉबी ते बोलत आहेत जर ब्रेकफास्ट नाही घेतलं फक्त टावेल भेटेल. एसी पण नाही. टावेल आम्ही आणलेत घरून. 2000 रुपये. 2000 निघालोय आणि प्रत्येक ते बोलतो रिक्षावाला काय बोलला का. आणि रिक्षावाले काहीच बोलत नाही. मला खरंच काहीच सांगितलं. रिक्षावाले उलटा मला हॉटेलला घेऊन येते पण ते म्हणते रिक्षावाले काय बुकिंग करा मला घरी जाऊ. विषय असा झाला, मला कळलं नसेल तर परत एक्सप्लेन करतो. आम्हाला दादा आहेत ना ते कधीपासून आम्हाला हॉटेल दाखवतात ह्या वगैरे त्या वगैरे. तर मग आम्ही जेव्हा कॅन्सल करतो ना हॉटेल तर हॉटेलवाले बोलतात रिक्षावाला बोलला की काय. नाही ते काहीच बोलले नाही, ते आम्हाला घेऊन येतात. आता दुसरं चाललोय हॉटेलला आणि तिकडे पण मी तेच बोलणार. आणि आमचा बर्थडे मला असं वाटतं आज बाहेरच बनणार आहे. माझ्या बोबड्याचा केक पण नाही भेटला आम्हाला, काहीच भेटलेलं नाही ना. बोबा बोबा सॅड आहेस काय पिल्लू. फर्स्ट बर्थडे माझा असं चाललंय खरंय. तुमची इच्छा होती ना पार्टी नाही करायची म्हणून असं चालू आहे ना. ह्याच प्रकारे आमचं 5वं हॉटेल सुद्धा रिजेक्ट झालेलं आहे. आणि परत त्यांनाच काहीतरी बोलले वाटतं. चालत चला म्हणतोय आता रिक्षाचं पण भाडं वाढतंय आमचं, ते कंटिन्यू वाढतं. त्याच भाड्याचे जे आपल्याला रूम भेटत चांगलं. हा तर आम्हाला ना बॉबीच्या बर्थडेचं सरप्राईज द्यायचं होतं भारीवालं. आणि आम्ही विचार केला आम्ही 10ला पोहोचणार आहेत. पण त्याच्यानंतर आम्ही पूर्ण प्लॅन करू की काय काय करायचं. केक आणूयात, त्याला सांगूयात बाबा केक नाही भेटला इकडे काही नाहीये वगैरे, सरप्राईज दिलं असं छोटंसं. आणि बॉबीची आमची इच्छा होती की ह्यावेळेस अक्कलकोटला बर्थडे करायचा, म्हणजे इकडे पूर्ण दिवस स्पेंड ते चांगलं आम्ही बसून सांगूच बॉब आणि मी. आणि मला चांगला करायचा होता म्हणजे आता आजचा दिवस तरी. पण नाही झालं इट्स ओके, असं काही नाहीये. 12 वाजताच आता नाहीये तर काय करणार. उलटा स्पेशल दिवस तिकडे जो सेलिब्रेट आहे खूप भारी, खूप मोठी गोष्ट आहे. आपण अक्कलकोटला सेलिब्रेट करतोय, खूप मोठी गोष्ट आहे. आणि एक दिवस तरी म्हणजे एक तरी बर्थडे आपण असं आपण केला पाहिजे ना, असं माझी इच्छा. तर आलेले आहे ते लोक, बघू काय होतं. पण आम्हाला हॉटेलच भेटत नाहीये. सिगरेट दारू. अरे देवा, आपण प्रथम हॉटेल प्रथम नाहीये तेच म्हणतो. बघा ऍक्च्युली आम्ही आलो असतो ना सकाळी तर आम्हाला फुल दिवसाचे एवढे 5-6 हजार द्यायला काय वाटलं नसतं. पण मग आता आम्ही रात्री आलोय 12 वाजलेत आता. आणि सकाळी लगेच 10-11ला चेकआउट होईल. मग म्हटलं बस काय तुमचं काय म्हणणं. नाही हिने खरंच मनावर घेतलं फॅट लॉस करायचं. त्याला आता कसं करायला होती रात्री. तुमचं काय म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं सांगा का हॉटेलला जाऊ. मला असं वाटतं स्वामींची इच्छा असेल की मला असं वाटतं की बर्थडेच्या दिवशी माझा फॅट लॉस करून तुम्ही लोक मारणार. आता परत त्याच हॉटेलला आलोय ज्या पहिले गेलेलो. आणि भाऊजी म्हणतात मेहनत जात
इज्जत जाते का? दादाला म्हणलं तुम्ही जा, बाबा म्हणतो मी जातो. ऑलरेडी कमी केली. काय म्हणतो बाबा? तिकडचे पैसे वाचत होतो तिथे घालत तिकडे. इंटेलिजंट दिमाग. दादा किती झाले आपले? तुम्ही हिसाब करा. कुठल्या कुठल्या हॉटेलला फिरलो, कुठे कुठे थांबवलं, तुम्ही हिसाब करा. म्हणे आता एक टेनर होते ना. बघा बोलतात तुम्ही. परत जे काय असेल आपण मांडवली करूया. तुमच्या घरी प्रॉब्लेम नाही. चला तसंच करूया आपण. स्वामींची इच्छा असेल आता काय करावं. बरोबर ना. इथे पण बुकिंग झाली आता. बरं झालं मी नाही उतरलो. ते म्हणतात तिकडे पण खाली झोपायला लागेल. सगळ्यांना पण हे खोटं बोलतो, त्यांची बुकिंग नाही झाली. नाही झाली काय गाडी उभी समोर. अरे काय बुकिंग करू राहिलं? बरोबर आहे. चला जाऊ सोलीनला परत. नाही मी नाही. चला अक्कलकोटला जाऊ. मी का बोलतो पण 5 मिनिटात कशी बुकिंग झाली? हे का गाडी समोर? म्हणजे खरंच लिहिलं नाही का नशिबात आज? आज खाली पण नाही झोपायचं लिहिलं आता. आम्हाला म्हणजे प्लॅन चुकीचा होता का माझा बर्थडेचा आहे असा? नाही 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 चुकीचं नाही. आम्ही पहिल्यांदा आले. तुला ना बघ सरळ सोपं दर्शन नाही भेटणार. तुला थोडं तरी सहन करावं लागणार. बरोबर की नाही? सरळ सोपं दर्शन नाही भेटणार. ते दर्शनच काय मग. बघूया आता. अरे पण बर्थडेचा काय विषय आता? 12 वाजत आले. केक पण नाही भेटणार. केक कोणत्या ऍड्रेसवर मागावं ते समजत बर्थडे माझा आणि मीच बोलतो काय विषय आता. 12 वाजत आले. हे बघ भाऊ, मी आमच्याकडे सरप्राईज होतं. नाही. पण ते हॉटेलच भेटत नाही सरप्राईज. नाही पण ते हॉटेल तुम्ही रिजेक्ट केलं म्हणून आम्हाला तुम्ही नाही. surprise करता येतं. तुम्ही तुम्ही नाही. म्हणजे चला मग हे आपल्या बायकांच्या एवढं रक्षाला फिरून अगं त्या हॉटेलला पैसे खाली काय त्या बुट्ट्याकडे काय? ऐका, ते नुसतं बुट्टा बघ. चला नका म्हणून त्याला विचारा पण किती ए. हजार आहे, काय काय रे? खरंच विचारा पहिले. तुला आता उतरून गेला इथेच. काय काय? ते रिक्षावाल्याला नाही तर आपल्या हॉटेलचे पैसे सगळे रिक्षाला चालले. खरी गोष्ट आहे. जिंदगीला वैतागलेले आम्ही लोक. समजा की 2500 3,000 बोलत ना आपण नाही बोलत असं अगं, आपल्या तरी मला 500 रुपयाच्या वर. तरी मला प्रिया बोलते की प्रत्येक वेळेस माझं ऐकत नका जाऊ. पण मी जर बोललो ना प्रिया तुझं ऐकायचं नाही तर भांडण काढते अरे देवा. आणि अशी फिरवती. मला वाटलेलंच आपण फिरणार आहे आज. ऑब्विसली मी तर बोललेलो मस्त ऍज इट इज रूम आहे, ऍज इट इज जशी फोटो ते तशीच. मला आता तुम्ही भांडू नका. मला माझ्या बर्थडेचे म्हणून मी तुला घेऊन चालत होतो. सुरक्षा गावाची. म्हणून मी तुला घेऊन काय काय काय? बाबली बोलली की ना त्या हॉटेलमध्ये ना असे मोठे मोठे 2 नारळ लावलेत आजूबाजूला. तर आता तेव्हा म्हणते आशू एकदम म्हणलं नको मग जाऊ दे आधीच नको. आधीच आपण एवढ्या स्टोरी ऐकतो आजकाल तर भीती वाटते. हे बघ, आमचा एक नवीन ऐक ना. पॉडकास्ट ऐकायचा असेल तर नक्कीच आमच्या ऐक ना. भयंकर स्टोरीला सबस्क्राईब करा. आता काय बोलते माहितीये का? नाही ग कोमल ते सुरक्षा कवच. आता हॉटेल भेटत नाही म्हणून. हे बघा ना समोर सुरक्षा कवच आहे. तिकडे बघा काय काय भोपळा बिपळा काय. कोमल हे बघ. काय माहित बाई दिसतच नाही काय. त्याच्यामुळे मी बोलते चला. ए बाबा काय चालू? आता विचार ना त्यांना एकदा किती रुपये घेतील. मग आपण ना तो बेड उचलून इकडे आणू हॉलमध्ये सगळं. नाही नाही कोण उचलेलं आणि कोण आणलं? त्यालाच उचलेलं. हा, झोपायचं तर 2 तास पण नाही. त्याच्यात नाटक यायचे. मग बघा हिला तुम्हाला काय सगळीकडे करायचं घोडं ते मेहनतच करा. मला करायला काही लागते. सांगू नका तुम्ही लोक. अरे बर्थडे माझा आहे. हे काय म्हणतात? बर्थडे माझा आहे. प्लॅन मला हा भेट द्या म्हटलं त्याला मी. झालं का? थांबा म्हणतो. बघा ह्यांच्या घरी आम्ही झोपाचा प्लॅन केला मग ह्यांना आवडला नाही म्हणून यांनी डायरेक्ट जुगाड केलाय. बेड पण इंतजाम केला. आता हा जो हॉटेल आहे हा मला वाटतं 10वा ते 12वा हॉटेल आहे. आणि तुम्हाला आज घरी जायची इच्छा आहे? हो जायचं आहे ना. एवढे म्हणजे आम्ही अक्कलकोटला पोहोचलो सरळ बोलले. ऍक्च्युली त्यांचं असं झालंय की बाबा तुम्ही कोणता तो एकदाचा रूम घ्या आणि मला सोडा एकदाचा. बरोबर आहे. आता बघा आता प्रयत्नार्थी परमेश्वर. आपण आता एक शेवटचं हॉटेल बघतोय. एक खबर आली आहे की डबल ऍक्च्युली हा सगळा स्ट्रगल जो चालू आहे ना हा स्ट्रगल फक्त डबल बेड साठी आहे की चौघांना एकत्र झोपायचं आहे. त्याच्यामुळे हे घरी एकत्र असतात ना 4 जण तर इथे पण त्यांना असं एकत्र झोपायचं. बरोबर ना? तुम्ही घरी पण तुम्ही 4 जण आपण 4 एकत्र असतो ना झोपायला. ऍक्च्युली आम्हाला दोघांना ना भीती वाटते. कसं एकत्र राहिलं बरं वाटतं काय का. हा बरं वाटतं. बरं वाटण्याच्या कारणाने आता हा 10वा हॉटेल आहे. सो बघूया आपण काय विषय. आणि बर्थडेला माझ्या फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. मला वाटलेलं की काहीतरी भारी विरी होईल पण रस्त्यातच होणार आहे आणि रिक्षामध्येच होणार आहे माझा वाढदिवस.
100% शुअर आहे या गोष्टीने मी आज. जा बॉबी. आता नका ना 2 मिनिटं बाकी आहे माझ्या बर्थडेला. अरे बापरे, तुला माहितीये मी तुला इथे हॅपी बर्थडे करायला मला थांबले. तर खूप सारे कॉल चालू होतील ना म्हणून बसलोय. अरे यार, हा 10वा-12वा हॉटेल आहे. आता हा मी स्किप केला जायचा कारण 2 मिनिटं माझ्या वाढदिवसानिमित्त 2 मिनिटं बाकी आहेत. मला असं आणि वाटतं, केक पण नाही यार, मला जाम वाईट वाटतं बा. भर रस्त्यात केला बॉबनी वाढदिवस सेलिब्रेट विना केकचा. बिना केकचा. फक्त तुमचे विशेष. फक्त स्वामींचं प्रेम, स्वामींच्या दर्शनासाठी एवढा लांबचा प्रवास आहे. स्वामींचं दर्शन होणार उद्या ह्याच्यातच माझा आनंद आहे. पण सध्या मला झोपायला जागा पाहिजे रे. काय येता जावा ना दादा. जाम वाईट वाटतं. थांबा, येऊ दे ना त्यालाच. नाही तो उभा आहे तिकडे वाट बघतोय. वाट बघतोय तो. मी जाऊ. मला विश करायचं ना. थांबा ना. अच्छा त्यांना पण विश जा करून जा विश. जा करून जा. काय बोलतात? अरे बाप, काय करायचं. तुला समजलं पाहिजे वाढदिवस माझा आणि मीच बोलू काय करायला पाहिजे. पहिला तो राधाकृष्णवाला पण घ्यायला पाहिजे होता. शुभेच्छा. नाही घड्याळ नका भाऊ. माझी विश संपेपर्यंत 12 वाजतील. तुम्हाला आहे भाऊ आणि एकदम उदंड आयुष्य लाभो. स्वामी समर्थांची कृपा नेहमी तुमच्यावर राहो. अशी तुमचं प्रेम, करत राहा. तुमचा प्रेम, आणि तुमचा असंच सपोर्ट गरजेचं आहे. आम्ही नेहमीच सोबत आहे, एक परिवार म्हणून. राजू कडून माझे कोको कडून चलीकडून काकू कडून हॅपी बर्थडे करायचे. हॅपी बर्थडे करा. हॅपी बर्थडे करा. इकडे इकडे. अरे इकडे नंतर पाहता. हो बाबा. अरे इकडे हॅपी बर्थडे ब्रो. थँक्यू ब्रो हॅपी बर्थडे बाबा. परफेक्ट. गॉड ब्लेस यू माय बेबी. काय काय. थँक्यू झालं. थँक्यू थँक्यू. पुढे काय चालू झाले विशाल खरातचा. वरात. ओ मला वाटलं विशाल खरात एवढं कसं वरदविनायक. ऍक्टिव्ह बाई या सगळ्या गोष्टीला घाबरतो. साईडला होता त्या साईडला होता. गाईल्स अँड बैल्स सॉरी. आणि 12 वाजलेत प्रॉपर. मला खूप सारे आता कॉमेंट्स आले. धन्यवाद, खूप खूप प्रेम. थँक्यू सो मच. आता बघूया पुढे. माझं पिल्लू नाही घाबरतय कशाला गाईला. आणि माझ्या पिल्लूचा बर्थडे आज दुसऱ्या. म्हणजे तिला ओरडू दे ना. आणि तिची पिल्लू समोर कुठे यार बिचारा बॉबीचा बर्थडे खरं आज बिना केक कापता जातोय. आणि इकडे सगळे दुकान आता कुठे सगळे दुकान बिकान बंद आहे. काहीच चालू नाहीये. काहीच चालू नाहीये. जाऊ द्या बॉबी. आजचा दिवस लहान पोरासारखं मला ते लहान पोराची फिलिंग होते. आता रोहित कसं बर्थडेला रडलेला तसं रडू का काय आता मी. पण जाऊ दे ना बाब. तुला मालील तुला कोका तुझ्यामुळे झालं माझं असं बर्थडे. ओय बॉबी सॉरी. ऐक ना पिलू मी काय सांगते दर बर्थडेला पण नाही केलं ना. कॅमेऱ्यात केलं तेवढं. अरे मग त्याच्यानंतर आपण इकडे आलो ना. आता परत फोन चालू केलाय. मी बोलल्यावर नाही 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 नको. केकचं पण तुम्ही बोलल्यावरच बोलते की काय. मला वाटलं ऐका ना सिरियसली मला असं वाटलं की आता हिने कॅमेरा ठेवला ना तर मला नीट हक करेल, मला बोलेल हॅपी बर्थडे वगैरे. मग मी तेच बोलले ना, नीट केलं नाही. दादांनी मला विश केलं. तुम्ही पण नाही केलं. मी केलं ना. असं कसं हॅपी बर्थडे परत एकदा. बोलल्यावर असं विश केलेला अर्थ नाहीये. माझी बोबडी हॅपी बर्थडे. माझी बोबडी भाव दे चल. खूप खूप मोठं आयुष्य लावो माझ्या बोबडीला. माझ्या बोबडीला लवकर अक्कल येऊ दे. अक्कलकोटला आलो आम्ही तेव्हा लवकर अक्कल येऊ दे माझ्या पिल्ल्याला. स्वामीला मी हीच प्रार्थना करेन बॉबीला माझ्या अक्कल येऊ दे. लय लहान बाळ आहे. मला असं वाटतं की मी एखाद्या लहान बाळाला सांभाळते असं फील होतं कधी कधी मला. बापरे, म्हणजे सगळी इज्जतच घालवती बघा कशी बोलू. लहान आहे. वाढदिवसानिमित्त रस्त्यावर बर्थडे केला माझा म्हणून माझी इज्जत पण घालवते. काही पण बोललं तरी तो माझ्यापेक्षा लहानच आहे. तर 1 वर्ष का होईना लहान आहे. पण मग हा एक पावसाला जास्त बघितलं पटेली करते. पावसाळ्यात बघितलं खरं पहिला.
पण एक प्रॉब्लेम नाही मला मोठा वाईट वाटलं, जेन्युइनली मला वाईट वाटलं की मला विश नाही केलं. ऐका ना, बर्थडेच्या दिवशी एक प्रॉब्लेम मोठा झालाय. हा, बोल ना, बोल. कोणी इकडे येऊन सुसू केली. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. तू काय सोडलं त्याला डायपर काढलं होतं मी. मोकळं झालं. अगं मी म्हटलं गाडीमध्ये केव्हाच आहे ना, तो जरा त्याला मोकळं करावं. आता बरं आहे आणले मी शीट त्याची टाकते. पण तू बरं आहे मन तुझं आमच्या इथं नाही नाही, त्याची शीट टाकून दे मी त्याच्यात. आम्ही एवढं ठोकर मारून मारून शेवटी आम्हाला असा रूम भेटला. रूम भेटला आणि वरून खाली झोपावं मला लागतंय. झोपायचंय कारण की इथे इथे एखादी वेगवेगळे रूम घ्यायला लागेल. मग वेगळे घ्यायचे तर आम्हाला तिकडे भेटले होते खूप भेटले room होते. 3 BHK फ्लॅट भेटला होता. आणि आमचं रिक्षाचं भाडं जास्त जात होतं. आम्ही तेवढ्यामध्ये अक्कलकोटला बसलो असतो, तेवढ्यामध्ये आमचं इथूनच फिरून झालो. आम्ही सोलापूरची ट्रिप मारली. खरंय, पूर्ण सोलापूर. ऍक्च्युली ना बाबूने मी विषयातून नाही केला नाही, कारण की बाबू फोनवर होता. आता कंटिन्यू फोन ऐका येतात ना, कंटिन्यू. खोटं बोलायला आता काहीच नाहीये. तर ऍक्च्युली असं ना आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली मी तुम्हाला आता एक जेन्युइनली सांगू ना, तर मी जर ऑन कॅमेरा चालू असताना बोललो सुद्धा नसतो ना की मी मला नीट विश नाही केला, तर त्यांनी सकाळपर्यंत मला विश काय पण नाही बोलतो, एवढं पण नाही बोलायला लावलं. जेवढं बोलायला लावलं तेवढं बोलायचं. जेन्युइनली बोलतो, बोलायला लावलं काय, मी जेन्युइनली बोलतो. जेवढं बोलायला लावलं तेवढं बोलायचं. काय बोलायला लावलं का मला हॉटेलवाल्या काकांनी बर्थडे गिफ्ट साठी पाणी दिलं. ऍटलीस्ट त्यांनी पाणी तरी दिलं. माझ्या बायकोनी केक सुद्धा माझ्यासाठी अरेंज आणि नाही नाही काय करू मी बाबी नाही सगळं काय भेटलं बरं का. हा विषय सगळं बाबी भेटलं. काय बायांमुळे झालं. काय बॉबीचा केक आलेला आहे. बिचारा बॉबी, बिचारा बॉबी. हॅपी बर्थडे. एका पिझ्झा हो, खोल, ओपन कर चल पटकन. काय मला वाटलं ऍक्च्युली तुला माहिती तू जाम शिवाय खाशील. खूप छान असं काहीतरी आणलंय मी तुझ्यासाठी. पहिले बघ पटकन. मला माहिती आहे ना तुझं उदास बसशील म्हणून. चेक इट, चेक इट, चेक इट. काय समथिंग स्पेशल. नो, वेगळा केक आहे. थोडं मला वेगळा दिसला म्हणून मी ऑर्डर केला पटकन. तोंडाला पाणी सुटलं. हॅपी बर्थडे टॅग वगैरे काय भेटणार नाही, कारण की ते मी विसरले. टाकायला जर टाकायचं असतं का. चला कट करूया. येस. टू यू काका, हॅपी बर्थडे टू यू काका. हॅपी बर्थडे डिअर बॉबी, हॅपी बर्थडे टू यू. डायट तोडायचे का? अरे इकडं हरडला. तुला देतो थांब थांब, मला खाऊ दे, माझा बर्थडे रे बाबा. बर्थडे बॉयला दे आधी. घे पिल्लू. आई माझं सोनं. नाही खायचं. अरे येडी का ग तू, मारायला येला मी. पाता साधा केला. विश करताय त्याबद्दल खरंच धन्यवाद. तुम्ही समजू शकता आमच्या तोंडाला खूप पाणी सुटलंय. वाव, मी खाऊ. कमलच्या बर्थडे मी खूप काय करू शकतो, लक्षात ठेव. माझ्या दुसरा स्पून देतो. असे वाव. अरे स्पून घे दुसरा. कोणाला? आम्हाला उठवा जा. कोण देते कोणाला? त्यांचं वेगळं सुरू आहे. अगं तुम्हाला भरवा लागेल ना. हा. शांत शांत शांतता नाही कशी. असंच तुम्ही केक सारखं कोण करतो चाळीस पुढचं मस्त आहे. हे बघा. थांबा प्रीतू, मी धुवून द्या तुम्हाला. अजून एक फोन आहे ना. हे माझ्या पोगाला तो. हॅपी बर्थडे, गॉड ब्लेस यू. शॉर्टकट. सीधी बात होतच. काय थँक्यू सो मच बायको, थँक्यू सो मच एव्हरीवन. बापरे नुसतं रडू केक. आता आपण उद्या भेटूया स्वामींच्या दर्शनासाठी आणि बघूया उद्या कुठे कुठे प्लॅन होते. आता आज आम्हाला आमच्या बर्थडे बॉयनी अशी ट्रीट दिलेली आहे, छोटीशी ट्रीट. नाही अजून बाकी आहे ट्रीट. नाही, छोटीशी ट्रीट दिली आजच्या पुरती. मला असं वाटतं आमची मेन पार्टी देणार आहे मग आमचा बाबा. बघा अजून एक पिझ्झा येते. मी काय बोलतो, पण हे खाण्यासाठी आपल्याकडे 7-8 जण पाहिजे होते. हा पण मला टेस्ट करू द्या, आज माझा वाढदिवस आहे. वाव. आणि हा मॉर्निंग आपल्याला बिल दर्शनाला जायचंय, सो आपण पूर्ण पिझ्झा सुद्धा व्हेज मागवलाय, बर्गर सुद्धा. केचप वगैरे काहीच नाही टाकलं. वाव. माझ्या नवऱ्याने एवढं सगळं आणलंय, पण हे खायला तेवढे लोक नाहीत, असा विषय झाला आता. आपण अजून बर्गर पण बाकी आहे. माझं म्हणणं आहे वाढदिवस माझा आहे ना, हा. पाहिजे तेवढं खा. पण आम्हाला एवढं नाही जात त्याचं काय. पाहिजे ते खा, पाहिजे तेवढं खा. त्याला काय बोलले माहितीये मी मगाशी, की बाबा आम्ही खाऊ, नाही बोलत नाही, पण थोड्या वेळाने परत थोड्या वेळाने काहीतरी परत
पिझ्झा आहे ना, पिझ्झा पूर्ण जमत नाही ना, बरोबरच खा पण खा. काय चालू आहे. आम्ही घेतोय आता हार आणि चाललो आता दर्शन करायला. बॅग वगैरे ठेवल्यात आणि गाडी नाही तर आमचं खूप असं त्रास चालू आहे सध्या. असं फील होतं की गाडी आणायला पाहिजे होती, पण एकच दिवस होतं म्हणून आम्ही काय विचार नाही केला. कारण की आज आम्ही रिक्षा यासाठी आलो, कारण की मला जास्त सगळ्या गोष्टी ठीक केल्या, कॉम्प्रोमाइज. चल बाब खाऊ. नाही त्यांना मळमळ झाल्यावर होतं ना. चला. कसं दिसतो? खूप छान दिसतोय बर्थडे बॉय. वाईट शूज वगैरे घातलेले, आता काढले. आपला भाऊ भेटलाय. भाऊ आपला पद्धतशीर दर्शन करून आले. भाऊ आपलं नाव सुमित भाऊ भेटला, कोल्हापूरचा मित्र. आणि आज खूप गर्दी आहे ना, गर्दी आज खूप. चला आपण जाऊ. खूप दैन चालू आहे. काय चष्मा काय काढतो, काय काय करतो कानातले, म्हणजे कोणाकडेच थांबणार नाही असं. चला याला मारू. वाढदिवसानिमित्ताला मार खायचा. नको नको, माझ्या बाईला नको मारू. माझा मार खायचा तुला. आम्ही आलेलो आहोत फोटो काढण्यासाठी, फोटोशूट करण्यासाठी. आणि आम्ही लास्ट टाइमला आलेलो होतो, पण असंच होतं सेम. सोलापूरचा फोटोग्राफर भेटला आपला. हा का? छान फोटो काढतो. वा, बरं झालं तुला आवडतं तरी. सुंदर. आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. सो दर्शन वगैरे करू आणि दर्शन केल्यावर परत भेटू. ते भांडणं चालले आहेत व्हिडिओ फोटोवरनं. आणि सुंदर असं दर्शन झालंय. सुंदर दर्शन झालं. सुंदर दर्शन. हे वटवृक्ष बघू शकता. हा एक मिनिट. सोलापूरचे भावंड आपली काय. हे वटवृक्ष बघू शकता प्रॉपरली. हा पप्पा, मी आणि मी सुद्धा. आणि पिंक आणि ऑरेंज झाली. आणि लोक ऑरेंज पिंक मिक्स आहे. हॉटेलमध्ये सुद्धा बर्थडे सेलिब्रेट होतं ना बॉब. या थँक्यू सो मच सर्वांना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बॉबी. हॅपी बर्थडे टू यू. जाऊ तुम्ही आमचा केक आम्ही खाल्ला.